समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा वेगाने धावणाऱ्या वाहनांनी 6 जणांचा बळी घेतला आहे। वर्धा जिल्ह्यातील विरुड शिवारात झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पुण्यावरून परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला असून मृतांमध्ये सालोड हिरापूर येथील एका कुटुंबियातील 3घांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे। नेमके काय घडले पाहूया या रिपोर्टमधून। वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरुड शिवारात हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये वर्ध्यातील सालोड हिरापूर येथील एका कुटुंबातील 3घांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। हे कुटुंब पुण्यावरून आपल्या गावी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला। या अपघातात कारमधील 4 जणांचा तर मालवाहू आयशर वाहनातील 2 जणांचा मृत्यू झाला। घटनास्थळी यापूर्वी इथेनॉल घेऊन जाणारा टँकर उलटल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक एका बाजूने टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्यात आली होती। याच दरम्यान मागून आलेल्या मालवाहू आयशर वाहनाने कारला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की वाहनांचा चक्काचूर झाला आणि 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली। जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले। अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटवण्यात आली असून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे। तसेच उलटलेला इथेनॉल टँकर हटविण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। कुलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक इथेनॉलचा टँकर पलटी झाला होता। तो नागपूरवरून येत होता, त्यामुळे त्या बाजूची जी वाहतूक व्यवस्था आहे ते विस्कळीत झाली होती। दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सोडणे सुरू होते। त्या दरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली। त्यामध्ये टोटल 6 लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे। त्यामध्ये कारमध्ये 4 सवार होते आणि ट्रकचे 2 सवार हे मृत्युमुखी झाले असं माहिती आहे। सध्या ते इथेनॉलचा टँकर पलटी झाला, त्याला काढण्यासाठी पाठपुरावा चालू आहे। लवकरात लवकर दोन्ही बाजूची व्यवस्था सुरळीत होईल। जे आतापर्यंत माहिती आहे ते 4 जो कारमध्ये मृतक आहे ते सालोडचे राहणार आहेत आणि जो बाकी जो ट्रकचे आहे ते इतर राज्याचे आहे असं माहिती पडते। समृद्धी महामार्गावरील हा अपघात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आणणारा ठरला आहे। या दुर्घटनेमुळे 6 कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।